घरात मोठ्यांचं असणं खूप आवश्यक आहे. स्वरा लहान होती ना, तिला घरात ॲक्चुअली मी डांबून बाहेर जात होते काम करण्यासाठी आणि आजही सेम मला पुण्यात ना माझं ज्वेलरीचं थोडंसं पॅकेजिंगचं सामान संपलं होतं. त्याच्यामुळे पार्सल लावायचे आहेत. ते थांबलेले आहेत आणि ते आणायला मला जायचं होतं. मग आम्ही असं दोघांनी ठरवलं, की पटापट घरची कामं करून घ्यायची. मी झाडू पोछा मारला, त्यांनी बाकीचं कामं आवरली. आम्ही पूजा वगैरे करून घेतलं. आषाढी एकादशीची पूजा झालेली आहे. मी साबुदाणा भिजू घातला आणि मोठ्याचं असणं आवश्यक याच्यासाठी आहे, की आजपर्यंत आई होती त्याच्यामुळे स्वराजला मी बिनधास्त तिच्याजवळ सोडत होती. परंतु आई आता परत गेलेली आहे. बाहेर पाऊस होता. मला भरपूर असं टेन्शन आलेलं होतं. परंतु मला स्वराजला अशा कंडिशनमध्ये घेऊन बाहेर निघावं लागलं. उन्हाने आणि विठुरायाने साथ दिली आणि मस्तपैकी ऊन पडलं. सर्व काही खरेदी करून घेतली आणि स्वराज झोपलेला होता. नंतर तो बोलला, की मला भूक लागली म्हणून आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला. त्याच्यानंतर येताना भरपूर अशी गर्दी होती, जे की तुम्ही बघत आहे आणि संध्याकाळी घरी आल्यावर सायली बोलली, "चल आपण विठ्ठल मंदिर येथे जाऊया." तर पुण्यातील विठ्ठल मंदिर इथं खूप छान यात्रा भरते आणि हे माझं फर्स्ट टाईम होतं. तिथं माझे भरपूर असे फॉलोअर्स भेटलेले होते आणि आज मला सकाळपासून स्वराजविषयी खरंच वाईट वाटत होतं, की घरात घरात मोठं माणूस असणे किती आवश्यक आहे आणि रात्री 11 वाजता आम्ही फराळाचं केलेलं आहे. तर असा होता ब्लॉग. आवडल्यास लाईक करा.